महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे। यामध्ये खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत। ज्यावेळी मवियाचं सरकार होतं 4 ते 5 भाजपच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा डाव होता असं ते म्हणालेले आहेत। आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत, भाजपचे आमदार आहेत, पण त्यांच्याशी बोलणार आहोत। या दाव्यांमध्ये किती सत्यता वाटते आणि तुमचंही नाव या दिलेल्या नावांमध्ये होतं का? मी मागच्याच आठवड्यात रायगड लोकसभेच्या प्रचारादरम्यान हा दावा केला होता की ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांनी ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ज्या पद्धतीमध्ये डाव आखला होता, संजय पांडेंची जी नियुक्ती होती तीच मुळी आम्हाला अटक करण्यासाठी होती, ज्यामध्ये माननीय देवेंद्रजी असतील, दबावातून माननीय गिरीश महाजनांना फसवण्याचा कट असेल, सरकारी वकिलाच्या माध्यमातून खोटे कागदपत्र बनवण्याचा प्रयत्न असेल, मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांना फसवण्याचा प्रयत्न असेल, माझ्या माध्यमातून जुन्या केसेस उकरून काढून खोटी नावं टाकून EOW आणि क्राईम ब्रँचच्या माध्यमातून असेल, आशिष शेलारांना फसवण्याचा प्रयत्न असेल, जयकुमार रावलला फसवण्याचा प्रयत्न असेल, जयकुमार गोरेला फसवण्याचा प्रयत्न असेल, अशा कित्येक लोकांना ज्यांनी लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी सक्षमपणे काम केलं आणि उद्धव ठाकरेच्या कूटनीती राजनीतीला विरोध केला, त्या सर्वांना अडकवण्याचं काम आणि तो प्रयत्न उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी मिळून केलेला आहे। नक्कीच, पण याचा त्रास झाला सगळ्या नेत्यांना त्यावेळी आणि मग प्रतिकार कसा केला? निश्चितपणे त्रास झाला, पण सत्य परेशान हो सकता है लेकिन हार नहीं सकता। ज्या पद्धतीमध्ये गिरीश महाजनांच्या प्रकरणात गव्हर्मेंट लॉयर चव्हाणांची चित्रफित बाहेर आली, CD बाहेर आली, इवन प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक प्रकरणात अहवाल बाहेर आला ज्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं, माझ्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कुठेही गुन्हा दाखल होत नाही, गुन्हा दाखल करताना यामध्ये सत्यता पडताळून पाहावी आणि खोट्या पद्धतीमध्ये गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करणारा व्यक्ती आज जेलमध्ये आहे, CBIमध्ये, आणि तो गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे, त्यामुळे तो गुन्हा दाखल झाला नाही। आशिष शेलारांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, तोही गुन्ह्यामध्ये आशिष शेलारांना कोर्टाने तात्काळ जामीन दिला। त्यामुळे त्रास तर कुठल्याही प्रकारे खोटी वृत्तीने काम केलं आणि माणूस जर खरा असेल तर त्याला त्रास होतो, सत्य परेशान हो सकता है लेकिन हार नहीं सकता। नक्कीच, आणखी एक खुलासा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी त्यांनी 2019 च्या नंतर उठाव केला होता, जेव्हा सुरतला ते गेले होते सरकार आल्यानंतर, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बरेच कॉल केले होते, त्यातील एक फोन कॉल वसई या इथे सुद्धा झाला होता, चहाच्या टपरीवर त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर एकनाथ शिंदे यांना दिली होती, पण त्यांनी सांगितलं की बराच वेळ झाला आहे। मग त्यांनी दिल्लीला फोन करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती का करता, आमच्यासोबत करा असा प्रस्ताव सुद्धा दिला। हे खरं आहे का? सत्तेची लालसाई उद्धव ठाकरेंना कालही होती, आजही आहे। ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केला, हा स्वाभिमानी बंड होता, हा हिंदुत्वासाठी केलेला बंड होता। एकनाथ शिंदेने कुठेही मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला व्हायचं आहे म्हणून हा बंड केला नव्हता। ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्व विकण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, ज्या पद्धतीमध्ये बाळासाहेबांचा शब्द असताना की काँग्रेसबरोबर गेलो तर माझी दुकानदारी मी बंद करीन, म्हणजे शिवसेना मी बंद करीन, त्या काँग्रेसबरोबर जाऊन काँग्रेसबरोबर लाचारी करण्याचं काम, हिंदुत्व विकण्याचं काम, सावरकरांचा अपमान करण्याचं काम, बाळासाहेबांचा ज्यांनी अपमान केला, ज्या शरद पवारांनी वेळोवेळी बाळासाहेबांना पाण्यात पाहिलं त्या शरद पवारांबरोबर जाण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टीचा राग ह्या 40-50 आमदारांमध्ये होता आणि त्यातून हा बंड केला गेला। आणि ह्या बंडातून मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीत शिंदेसाहेब खरंच बोलत आहेत की त्यांना ऑफर केली, मुख्यमंत्री व्हा, सत्तेत राहू। त्यानंतर त्यांनी दिल्लीत देखील प्रयत्न केला आणि तसा प्रयत्न त्यानंतर देखील सातत्याने ते करत होते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेते दिल्लीतील असतील आणि महाराष्ट्रातील आमचे देवेंद्रजी असतील, यांनी स्पष्ट भूमिका आहे
ज्या पद्धतीमध्ये 2019मध्ये पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, 2014 ते 2019 कालावधीमध्ये उद्धवजींनी देवेंद्रजींना जो सतवण्याचा प्रयत्न केला, राजीनामे खिशात घेऊन फिरतोय, तेव्हा देखील मी स्वतः त्याला हे आहे, साक्षीदार आहे, जेवढं सहन करता येईल त्यापेक्षा सहनच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजींनी त्यांचा सन्मान केला, त्यांना न्याय दिला, त्यांचा रिस्पेक्ट केला, प्रत्येक वेळेला त्यांचा शब्द कुठला पडू दिला नाही आणि त्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. भारतीय जनता पार्टीचे दरवाजे हे उद्धव ठाकरेंसाठी आता बंद आहेत. त्यांचा सातत्याने प्रयत्न ह्या निवडणुकीच्या आधी देखील तो होता आणि जे शिंदेसाहेब म्हणत आहेत ते सत्य आहे. पण तुम्ही एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलं. तुम्ही म्हणताय की पुन्हा एकदा त्यांनी आमच्याशी सूत जुळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सत्यता नेमकी किती टक्के आहे? कारण एकीकडे ते भाजप आणि मित्रपक्षांवरती तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर घणाघाती टीका करताय, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की ते आमच्यासोबत येणार होते. कसं सत्य मानायचं? मागच्या 2.5-3 महिन्यापूर्वी आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्या आम्ही ऐकल्या होत्या की आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी या दिल्लीला जाऊन गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर 2.5 महिने आदित्य ठाकरे कुठल्याही माध्यमासमोर, कुठल्याही बैठकीत, कुठल्याही पक्षाच्या बैठकीत, जाहीर सभेत दिसले नाही. जे आदित्य ठाकरे 2.5 वर्ष उद्धवजींच्या मागे शेपटीसारखे दिसत होते, बोलत होते, ते 2.5 महिने आदित्य ठाकरे गायब होते. त्यामुळे याचं सत्य आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. आता पायाखालची वाळू घसरलेली आहे, पराभव दिसतो आहे, बरोबर लोक नाही आहेत. जी लोक आहेत ती कामाची नाही आहेत, ती मनोरुग्ण आहेत आणि त्या मनोरुग्णांबरोबर काम कसं करता येईल हे देखील त्यांना कळत नाही आणि ते स्वतः देखील मनोरुग्ण झालेले आहेत. त्यामुळे काही बोलायला लागलेले आहेत. मी काल देखील एका मुलाखतीत आपल्याच म्हटलं की महानायकाविरुद्ध महानालायक अशा पद्धतीत आज महाराष्ट्रामध्ये चित्र लोकांसमोर दिसतं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे चतुर्वेदी प्रकरण असेल, दिशा सॅलियन प्रकरण असेल, इतर काही गोष्टी असतील, लोक बरोबर नाहीत, शाखाप्रमुख बरोबर नाहीत, कार्यकर्ते बरोबर नाहीत, मतदार बरोबर नाहीत, बाळासाहेबांचे विचार बरोबर नाहीत, अशा परिस्थितीत, बिथरल्या परिस्थितीत आज जे वाटेल ते बोलत आहेत, उचलली जीप लावली टाळ्याला, हा त्यांचा प्रश्न झाला. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना वेगळ्या शब्दांचा वापर केला आहे. नीच आणि निर्लज्ज माणूस मी यांच्यासारखा पाहिला नाही असं ते म्हणतायत. काय म्हणाल? ज्या आदित्य ठाकरेला एकनाथ शिंदेनी अंगाखांद्यावर खेळवलं, शाळेत पोचवलं, ज्याच्या वडिलांना एकनाथ शिंदेनी सरकार, सत्ता, पक्ष आणि व्यवस्था दाखवली, त्यांना मला वाटते की बाळासाहेबांचा नातू म्हणून आणि प्रबोधनकारांचा पणतू म्हणून अशा प्रकारे एका ज्येष्ठ नेत्यावरती, राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती बोलताना त्यांची जीभ कापली कशी नाही, थरथरली कशी नाही, हा मला प्रश्न पडतो आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्यासाठी मागच्या 2 वर्षात ज्या प्रकारे सर्वसामान्य जनता, गरीब, कष्टकरी, कामगार, महिला, शेतकरी यांच्यासाठी दिवस रात्री 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत जे काम करत आहेत आणि ह्यांचे पिताश्री जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ड्रमगेट ते मेनगेटच्या पलीकडे आले नाहीत, फेसबुक लाईव्हच्या शिवाय केलं नाही, ह्यांनी संपूर्ण संध्याकाळ पार्ट्यांमध्ये, डिस्कोजमध्ये घालवला. त्या आदित्य ठाकरेंनी एकनाथरावजींबद्दल बोलावं हे मला हास्यास्पद वाटतं. नक्कीच. संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे. मोदी आणि शाह यांचे जे सरकार आहे ते शैतानी सरकार आहे, शैतानी वृत्ती आहे असं म्हणाले. संजय राऊत काय म्हणतो, मी म्हटलं ना, तो मनोरुग्ण झालेला आहे. त्याच्यामुळे राऊत काय म्हणतात त्याला आम्ही फार महत्त्व देत नाहीत. आज देशामध्ये नाही तर जगामध्ये मोदीजींचा डंका पिटतोय. जगातला सर्वात शक्तिशाली नेता कोण तर नरेंद्र मोदी. देशातला यशस्वी गृहमंत्री कोण? जर सरदार वल्लभभाई पटेलानंतर तर देशाचे गृहमंत्री, कणकर गृहमंत्री जर या देशाने जर कोण नंतर पाहिले असतील तर ते अमित शहा पाहिले. 370चं कलम असेल, CAAचा मुद्दा असेल, इतर मोठे मुद्दे असतील, या सर्व मुद्द्यांमध्ये अमितभाईंची जी भूमिका या देशाच्या संरक्षणासाठी, एकात्मतेसाठी, हिंदुत्वासाठी जी राहिली ही अतिशय उल्लेखनीय राहिली. मला संजय राऊत साहेबांना सांगावंसं वाटतं की तुमचा मानसिक रुग्णाचा खर्च आम्ही करू, पण तुम्ही मानसिक इस्पितळात जाऊन स्वतःची ट्रीटमेंट करावी. नक्कीच. या निवडणुकीमध्ये राजकीय रंग तर सगळे पाहत आहेत, पण धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न होतोय काही समाजकंटकांकडून. असं केलं जातं आहे. काल सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये हनुमान जयंतीची तयारी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवरती काही
समाजकंटकांनी हल्ला केला. फोटो देखील मी आपल्याला दाखवतो. 30-32 वार त्या मुलांवरती केले. त्या मुलांना ते बॅनर लावण्यापासून किंवा झेंडे लावण्यापासून, मंदिराच्या भगव्या पताका लावण्यापासून रोखण्यात आलं आणि हे आज नाही झालं. हे दुसऱ्यांदा अशा प्रकारचा त्याच गुन्हेगारांकडनं कृत्य केलं जातं. या बाबतीत आज पोलीस स्टेशनवरती मी मोर्चा नेणार आहे. वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनवरती ॲडिशनल पोलीस कमिशनर पारसनीस साहेबांशी मी बोललो आहे. प्रशांत कदम DCPशी मी बोललो आहे. सिनियर PIंशी मी बोललेलो आहे. जर तात्काळ ह्या प्रवृत्तींवरती, हल्ला केलेल्या प्रवृत्तींवरती 307 जातीय रंग भडकवणे, जातीय दंगली घडवणे आणि मकोका अंतर्गत जर कारवाई केली नाही तर माझ्या आंदोलनाचं रूप हे अजून तीव्र असेल, हे मी आपल्या माध्यमातून सांगतो. नक्कीच. काल पियुष गोयल यांचं जे कार्यालय आहे कांदिवली, त्या ठिकाणी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. मछली गोयल या मथळ्याखाली त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. पोलीस स्टेशनपर्यंत हा वाद पोहोचला. आज अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी गेलेत. कारवाईची मागणी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपतंय असं म्हणावं. ईशान्य मुंबईमध्ये काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देखील मिळत नाही. ज्या पद्धतीमध्ये त्यांनी हा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला, हा खरंच हास्यास्पद असा प्रश्न होता. पियुष गोयल हे मुंबईकर आहेत. मुंबईमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांच्या आईनी 3 वेळा आमदारकी, वडिलांनी 2 वेळा खासदारकी आणि ज्यांचा जन्म मुंबईत झाला, शिक्षण डॉन बॉस्कोमध्ये झालं, वरचं शिक्षण ज्यांचं रुया आणि पोदार कॉलेजमध्ये झालं, अशा पियुष गोयलांच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण, भावना निर्माण करण्याचा काँग्रेसचा जो प्रयत्न आहे तो कदापि शक्य होणार नाही. मुंबईतली जनता, मराठी माणूस, मराठी व्यक्ती, मुंबईतली तमाम जनता, मुंबईकर हा पियुष गोयलांच्या मागे ताकदीने उभा आहे. मला वाटतं की काँग्रेसला किंवा उभाटा शिवसेनेला उमेदवार जरी मिळाला तरी खूप झालं. पियुष गोयलांचा विजय 10 लाख मतांनी होईल याची मला खात्री आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर पियुष गोयल यांचा विजय 10 लाख मतांनी होईल असं म्हणतायत. त्यासोबतच संजय राऊत यांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे. बरेचसे सल्ले दिलेले आहेत. नेमकं महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्या दिशेनं जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.